नमस्कार भावांनो, हिंद केसरी मैदानमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर भावांनो, आज युवा हिंद केसरी मैदान संपन्न होत आहे आणि तुम्हाला देखील सर्वांनाच प्रश्न पडला असेल. तो प्रश्न म्हणजेच बकासूर आपला गट क्रमांक 6 मध्ये पण नाही पळाला, गट क्रमांक 13 मध्ये पण नाही पळाला, मग कोणत्या गटामध्ये पळाला याचीच अपडेट देणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण आपण बैलगाडी शर्यत क्षेत्रामधले जे काही महत्त्वाचे अपडेट असतात ते घेऊन येत असतो. तर चॅनलला भावांनो तुम्ही सबस्क्राईब करून घ्या आणि नक्कीच तुम्हाला मग अपडेट सर्व काही मिळत राहील. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. आणि भावांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगणार आहे बकासूर नक्की कोणत्या गटामध्ये पळेल. तर भावांनो, आपल्याला वाटलं होतं गट क्रमांक 6 मध्ये पळेल, कारण गट क्रमांक 6 मध्ये घानंदकरांच्या नावाने चिठ्ठी निघालेली होती. त्यानंतर वाटलं गट क्रमांक 13 मध्ये पळेल, 13 मध्ये पण नाही पळाला. तर भावांनो, बकासूर आज पळणार आहे का? तर भावांनो, बरेच जणांनी अपडेट दिलेले बकासूर पळणार आहे, परंतु अजूनपर्यंत मैदानामध्ये दाखल झालेली व्हिडिओ आलेली नाही. कारण चांगलं भलं चॅनलवरती असेल किंवा मैदान रिपोर्टरमध्ये असेल, तर भावांनो या चॅनलवरती अजून बकासूर दाखल झाले अशी अपडेट अजूनपर्यंत आलेली नाही आहे. मथुरचे असेल असे बरेच नामांकित नंदींचे आलेले, परंतु बकासूरची नाही आलेली. याचं कारण काय ते आपल्याला माहिती नाही, परंतु बकासूर मैदानामध्ये दाखल झालेले अशी अपडेट आपल्यापर्यंत पोहोचलेले आहे. तर भावांनो, दुसरा प्रश्न म्हणजेच बकासूर कोणत्या गटामध्ये पळेल. तर भावांनो, बकासूरची अजून एक चिठ्ठी निघालेली होती, ती चिठ्ठी म्हणजे गट क्रमांक 36 मध्ये. तर भावांनो, माझ्या माहितीनुसार बकासूर आपला गट क्रमांक 36 मध्ये पळताना दिसू शकतो. तर नक्कीच भावांनो, अपडेट आवडले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. बैलगाडी शर्यत क्षेत्रामधले नामांकित अपडेट आपल्या चॅनलवरती येत राहतात, तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद भावांनो.